पावसाळ्याला अवघा दीड महिना उरलाय आणि नेमकं यावेळेस सुरू होतो वार्षिक तमाशा, नालेसफाईचा तमाशा. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाणे, केडीएमसी, उल्हासनगर, भिवंडी या शहरांमध्ये नालेसफाईचा गाजावाजा सुरू आहे. पण खरं काम किती झालंय आणि किती केवळ फोटोशूटसाठी केलं जातंय? चला जाणून घेऊया नेमकं काय चाललंय. नमस्कार, मी राजेश सावंत, प्रहार न्यूजलाईनमध्ये आपलं स्वागत करतो. मुंबई ठाण्यातील रस्ते, रेल्वे रूळ पाण्याखाली जातात. नालेसफाई, महापालिका, कंत्राटदार, सरकारवर टीका होते. कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे, मोबदला रोखण्याचे आदी कारवाईचे इशारे या मे महिन्यात दरवर्षी दिले जातात. MMRDA, पालिका, रेल्वे या संस्थांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होतात. पालिकेचे आयुक्त ठिकठिकाणी जाऊन पाहणी करतात, ठेकेदार निविदा जिंकतात, कोट्यावधींचा खर्च होतो आणि वर्तमानपत्रात फोटोंसह बातम्या येतात, नालेसफाई वेगाने सुरू आहे. पण वास्तव काय? 29 एप्रिल 2025 रोजी पालिका म्हणते 43% नालेसफाई पूर्ण, मात्र वृत्तपत्र सांगतायत काम फक्त 32% झाले. ही आकडेवारी नेमकी खरी कोणती आणि ही सगळी खोटी आकडेमोड कुणाच्या फायद्यासाठी? या सगळ्याचा फटका कोणाला बसतोय? सर्वसामान्य माणसाला. मुंबईतली दहिसर, पोयसर, मिठी नदी, कल्याण बदलापूरची उल्हास, वालधुनी नदीचे नदी पण केव्हाच संपून गेले. प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका आणि संबंधित सरकारी यंत्रणांच्या दुर्लक्षाची नागरिकांना सवय झाली. मुंबईतील सायन, कुर्ला, माटुंगा, परेल, भारतमाता, अंधेरी, धानुकरवाडी, मालाड, मिलन सबवे हे सगळे भाग पावसात दरवर्षी जलतरण तलाव बनतात. ठाण्यातही यंदा जलभरावाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे आणि पालिका मात्र दरवर्षी नवा स्क्रिप्ट लिहून तीच नाटकं करते. हे सगळं खरंच नालेसफाई आहे की हातसफाई आहे? नाल्यांमधून काढलेला गाळ त्या नाल्याच्याच कडेला ठेवला जातो. पाऊस आला की पुन्हा तो गाळ त्या नाल्यात परत जातो. हा शुद्धपणे पैशांचा आणि जनतेला मूर्ख बनवायचा खेळ नाही का? कोट्यावधी खर्च होतो, पण नाल्यांचा गाळ, जलपर्णी, प्लास्टिक कचरा तसाच राहतो. हे पाहण्यासाठी मोठं यंत्र लागत नाही, पण डोळे उघडे असावे लागतात. 26 जुलैच्या पुरानंतर झोपडपट्ट्या हटवायचा निर्णय घेतला गेला. रस्ते, नाले रुंदीकरण आणि नाल्यात बांधलेल्या झोपड्यांचे MMRDA आणि SRAच्या माध्यमातून अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. पण काय झालं? बनावट कागदपत्र, खोटे आधार कार्ड आणि हाताशी मिळालेले भ्रष्ट अधिकारी यांच्यामुळे नवी घरं लाटली गेली आणि पुन्हा नव्या झोपड्या उभ्या राहिल्या. नाल्यांच्या प्रवाहावर बांधकामं सुरूच आहेत. त्या घटनेला 20 वर्षे उलटली तरी अजूनही बनावट आधार कार्ड आणि खोटी कागदपत्रे दाखवून नसलेल्या झोपड्यांच्या बदल्यात संबंधित अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून भ्रष्ट मार्गाने सदनिका लाटल्या जात आहेत आणि आपण केवळ चर्चा करतोय नालेसफाईची. या वर्षी नालेसफाईच्या नावाखाली हातसफाई होणार का? की खरंच पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही असं चित्र आपण पाहणार आहोत? खर्च जितका होतोय त्याचा अर्धा खर्च जर पारदर्शकपणे झाला असता तर मुंबई, ठाणे कधीच या समस्येतून मुक्त झाली असती. हे घोटाळे, हे आरोप, हे ढोंगी दौरे दरवर्षी आपल्याला पाण्यात बुडवत राहणार जोपर्यंत आपण प्रश्न विचारत नाही, आवाज उठवत नाही. म्हणूनच या पावसाआधी आवाज उठवा, सजग राहा आणि विचार करा, हातसफाई थांबवायची की पुन्हा पाण्यात बुडायचं? तुमच्या परिसरात नालेसफाईचं काम कुठवर पोहोचलेत? पालिकेनं काय केलंय, काय नाही हे आमच्याशी खाली कमेंट करून शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.